नमस्कार. मी देवदत्त नागे म्हणजेच तुमचा लाडका खंडेराया आणि आज माझ्याबरोबर माझ्या दोन्ही सहचारिणी आहेत म्हणजेच सुरभी हांडे म्हाळसा आणि ईशा केसकर बाणाई. तुला या कार्यक्रमाबद्दल काही म्हणायचं आहे का? हो, मला ही सगळी थीम फारच आगळी वेगळी वाटते आणि आम्ही सगळे कधीच असं इमॅजिन केलं नव्हतं की आम्ही एवढ्या मराठी अटायरमध्ये सगळ्या मराठी पोशाखात वेस्ट इंडला पार्टी करायला येऊ. पण खरंच खूप वेगळं वाटतंय, छान वाटतंय. सुरभी, तुला काही? खूप मराठमोळ झाल्यासारखं वाटतंय आज. खूप दिवसांनी असं म्हणजे सगळ्यांसोबत आम्ही तर रोजच घालतोय हे सगळं, पण सगळे आज आमच्यासोबत साथीला आमच्यासोबत म्हणजे आहेत सगळे. त्याचा खूप आनंद होतोय की रोज सगळे वेस्टर्न घालतात आणि आम्ही कंटिन्युअस असंच असतो. सो आज सणासारखं आणि पार्टी असं मिक्स हे फ्युजन झालं आहे ॲक्च्युली. जे तुम्ही इतर सिरियल्समध्ये माझ्या मित्रमैत्रिणींना बघता तर कदाचित त्यांच्याकडून आमच्यासाठी फार मोठी गिफ्ट असेल, एक भेटवस्तू असेल, कारण रोजच आम्ही अशा मराठमोळ्या कॉस्ट्यूममध्ये असतो. रोजच आमच्या अंगावर धोती, कुर्ता, साडी अशा काही कॉस्ट्यूम्स असतात. पण ते बघून आमचे जे बाकी मित्रमैत्रिणी आहेत जे इतर सिरियलमध्ये काम करतात तर त्यांनासुद्धा वाटलं की आपणसुद्धा एक दिवस असाच ह्यांच्यासाठी द्यावा आणि म्हणून कदाचित आज हा जो कार्यक्रम आहे तो अस्सल मराठमोळा असा करण्यात आला आहे. म्हणून तुम्हाला सगळे आम्ही जे दिसतो ते पूर्णतः मराठमोळ्या वेशभूषेमध्ये दिसतोय. खरंच खूप आनंदाचा क्षण आहे. सिरियलबद्दल खरं सांगायचं तर आम्ही खूप एन्जॉय करतोय. आम्ही खरंच बाणाई म्हणून जगतोय. मी बाणाई म्हणून, देवदत्त खंडोबा म्हणून आणि सुरभी म्हाळसा म्हणून आम्ही खरंच ती कॅरेक्टर जगत आहोत आणि पुरेपूर मजा घेतो या गोष्टीची. कारण जशी सगळ्या महाराष्ट्राला ह्या खंडोबाच्या एवढ्या गोष्टीची माहिती नव्हती तशीच आम्हालाही नव्हती आणि या शोमुळे का होईना पण आम्ही खंडोबा भक्त झाले आहोत हे नक्की. विशेषतः करून मी, सुरभी आणि ईशा आम्ही तिघही आमचं अक्षरशः घरदार पुणे, जळगाव, अलिबाग असं सोडून या इथे राहतो, एकटे राहतो. पण आता असं वाटायला लागलं की आमची फॅमिली जी आहे, आमचं जे कुटुंब आहे ते दुसरं कुटुंब म्हणजे आमचा सेट आहे, ज्याला आम्ही प्रति जेजुरी म्हणतो. त्यामुळे सकाळ झाली की कामासाठी जायचं किंवा एखाद्या कामावर जायचं याच्यापेक्षा चला आपल्या कुटुंबाला भेटायला जाऊया असं प्रत्येकाच्या मनात असतं आमच्या. मला सांगावं असं वाटेल की खूप प्रेम वाटतं सगळ्यांबद्दल. म्हणजे असं खूप प्रेम वाटतंय. असं वाटत नाही आहे की सिरियल संपावी. राज्याभिषेकाचा सोहळा आता लवकरच होणार आहे. असं वाटतं नेहमी प्रत्येक वेळा असे वेगवेगळे सोहळे व्हावे. अवॉर्डबद्दल मी एक सांगू शकेन की जेव्हा सिरियल चालू झाली तेव्हाच आम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे. कारण जे आपले रसिक मायबाप आहेत त्यांनीच आम्हाला अवॉर्ड दिलं. आज तुम्ही गणपती उत्सवात बघितलंच असेल की गणराय हा खंडोबाच्या रूपात होता. हे खूप मोठं अवॉर्ड आहे. तसंच आता नवरात्र चालू आहे. देवीसुद्धा खंडोबा, म्हाळसाई, बाणाई यांच्या अवतारात आहेत, यांच्या रूपात आहेत. हे सुद्धा आमच्यासाठी खूप मोठं अवॉर्ड आहे. आणि त्याहीपेक्षा अजून पुढचा अवॉर्ड म्हणजे जो काही आता आम्ही अनुभव घेतोय जय मल्हारच्या माध्यमातून, भले तो आमच्या सेटचा असो, आमच्या प्रोडक्शन हाऊसचा असो किंवा माझ्या ह्या सगळ्या तमाम मित्रमैत्रिणींचा, हा खूप मोठा वेगळा अनुभव आहे. जीवाभावाचा अनुभव आहे की ज्याला मी सर्वात मोठं पारितोषिक अवॉर्ड समजतो. त्यामुळे पुढचा अवॉर्ड मिळेल न मिळेल ही ईश्वरचरणी आहे. पण आता मात्र आम्हाला नक्कीच आम्हाला मनापासून जसे आवडणारे तसे अवॉर्ड मिळालेले आहेत. एअरकोट. नमस्कार, मी देवदत्त नागे म्हणजेच तुमचा लाडका खंडेराया. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.